छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। राष्ट्र महाविकास आघाडीचा राष्ट्र महाविकास आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या भ्रष्ट महाविकास आघाडी सरकारचा छत्रपती शिवाजीराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या भ्रष्ट महाविकास आघाडी सरकारचा महाविकास आघाडीचा निकाल असो। आघाडीचा भ्रष्ट महाविकास आघाडीचा शिवाजी। जय भवानी, जय शिवाजी। हर हर महादेव, हर हर महादेव। भारतीय जनता पार्टीचा चर्चा युवा मोर्चा, चर्चा युवा मोर्चा। गेल्या आठवड्यात मालवण जवळील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडल्याची दुर्दैवी घटना झाली। खरं तर ही घटना का झाली, कशामुळे झाली, त्यात कुणाचा दोष याचा सगळ्याचा तपास चालू आहे। परंतु असं असतानासुद्धा केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करून त्याचं राजकारण करण्याचं काम महाविकास आघाडीने आणि त्यातल्या तिन्ही घटक पक्षांनी केलेलं आहे ते दिसून येतं। हे आपल्या राज्याचं दुर्दैव आहे की ह्याच्या आधीसुद्धा अशा अनेक घटना घडल्या। म्हणजे मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार असताना तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथून पाडण्याचं कारस्थान कमलनाथ जे काँग्रेसचे नेते आहेत ते तेव्हा मुख्यमंत्री असताना झालं। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार असताना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली। छत्रपती शिवरायांच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या मावळमध्ये तिथल्या शेतकऱ्यांवर म्हणजे आपण मावळेच म्हणूया त्यांच्यावर गोळीबार करण्याचं दुष्कर्म हे राष्ट्रवादी काँग्रेसचे गृहमंत्री असताना त्यावेळी तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने केलं। आणि अशा अनेक घटना आहेत देशात किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान किंवा उपमर्द करण्याचंच कायम काम काँग्रेसने केलेलं आहे। दुर्दैवाने त्याच्यात आता शिवसेनासुद्धा सामील म्हणजे उभाठा जो आहे तेही सामील झाले आहेत। परवा मालवणच्या जवळच्या राजकोट किल्ल्यावर खरं तर त्या घटनेला जबाबदार असलेले कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत हे अख्ख्या राज्याने पाहिलेलं आहे। हे यांचे तिथले स्थानिक आमदार वैभव नाईक असतील किंवा अन्य महाविकास आघाडीतील नेते असतील यांच्याबरोबर सुद्धा त्यांचे कसे संबंध आहेत हे अख्ख्या राज्याने पाहिलं। पण मी याच्यावर आज आम्ही बोलणार नाही कारण याचा तपास चालू आहे। झालेली घटना अत्यंत दुर्दैव आहे, आम्हालाही याचं दुःख आहे एक शिवप्रेमी म्हणून। परंतु अशा परिस्थितीतसुद्धा अतिशय खालच्या दर्जाचं आणि खालच्या स्तरावरचं राजकारण महाविकास आघाडी या प्रकरणात करत आहे। तर याचा आम्ही तीव्र निषेध करतो। म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टी रत्नागिरी दक्षिण, भारतीय जनता पार्टीचे दोन्ही जे आमचे प्रशासकीय विभाग आहेत म्हणजे युवा मोर्चा उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही मिळून आणि आपले सर्व आमचे बेसिकचे नेते मंडळी सहकारी पदाधिकारी हे मिळून इथे छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यासाठी इथे जमलेलो आहोत। आणि त्याचबरोबर शिवरायांची आम्ही माफी मागतो की आम्हाला याचं अतिशय वाईट वाटलं परवाच्या घटनेमुळे। त्याचबरोबर महाविकास आघाडीने जो अत्यंत गलिच्छ प्रकार शिवरायांच्या नावाने राजकारण करून केलेला आहे तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत।